परिस्थिती माझ्या मते लवकरच निर्माण होऊ शकते. खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र. तर मंडळींनो, या सगळ्या कवींच्या माध्यमातून आज म्हणजे हरवलेलं गाव असेल, त्याचबरोबर शहरीकरण जे सध्या वाढत चाललंय ते असेल, शेतकरी आज जो संकटांना सामोरं जात आहे, त्यांच्या समोर उभं ठाकलेलं संकट असेल, त्याला ज्या पद्धतीनं ते सगळं सांभाळतायत असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्यावरतीच आज आपण यांच्या कविता ऐकलेल्या आहेत. आता आपण जरा सद्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता जाणून घेऊया. मी येते साहेबराव सर तुमच्याकडे. सध्याची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती तुम्ही पाहतायत, कशा पद्धतीनं या राजकीय परिस्थितीवर तुम्ही भाष्य कराल तुमच्या शैलीतून? राजकीय कविता, व्यंग कविता माझ्या भरपूर आहे. पांढरे कावळे नावाचा स्वतंत्र संग्रह तो प्रकाशित झालेला आहे. आणि पांढरे पूर्वी कसं होतं की एक छत्रपती होते, बाकी सारे मावळे होते. बरोबर. आता उलट झालंय, सारे छत्रपती आहेत, मावळा व्हायला कोणी तयार नाही. ही जी परिस्थिती आहे ना, ती मी कार्यकर्ता नावाच्या एका कवितेत मांडलेली आहे की कार्यकर्ते काय आहेत, कसे असतात, आणि नंतर मग नेते असे येतो. फ्लेक्सवरती 50 मुंडके, एवढी 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 तेच येतात आपल्या सायकलवर किंवा मोटरसायकलवर, बघतात, पुढी काढतात, फक्त त्यांनाच ओळखू येतो चेहरा. फ्लेक्सवरती 50 मुंडकी, बिन मेंदूची नुसती खोकी. फ्लेक्सवरती 50 मुंडकी, बिन मेंदूची नुसती खोकी, शुभेच्छुकांच्या जत्रेमधली भरकटलेली भाकट डोके. पंचायत झाली, झेडपी आली, पंचायत झाली, झेडपी आली, इलेक्शनचा नाही तोटा. पंचायत झाली, झेडपी आली, इलेक्शनचा नाही तोटा. एकाच घरात 5-5 पक्ष, एकाच घरात 5-5 पक्ष, लोकशाहीचा कारभार मोठा, लोकशाहीचा कारभारच मोठा. म्हातारी कोतारी राबती रानात, म्हातारी कोतारी राबती रानात, तरणे हिंडती गावगण्णा. म्हातारी कोतारी राबती रानात, तरणे हिंडती गावगण्णा. नेत्यासाठी काय पण दादा, तुम्ही फकस्त होय म्हणा. नेत्यासाठी काय पण दादा, तुम्ही फकस्त होय म्हणा. सतरंजा उचलू खुर्च्या मांडू, सतरंजा उचलू खुर्च्या मांडू, तोंड फाटेस्तोवर घोषणा देऊ. सतरंजा उचलू खुर्च्या मांडू, तोंड फाटेस्तोवर घोषणा देऊ. रातच्याला मस्त धाब्यावरती क्वार्टर मारून कोंबडी खाऊ. आदेशाला कामाला लागा, वरून येतात ना आदेश. आदेशाला कामाला लागा, त्यांच्याच घरात तिकीट गेले. आदेशाला कामाला लागा, त्यांच्याच घरात तिकीट गेले. हयातभर राबराब राबून कार्यकर्ते फुकट मेले, हयातभर राबराब राबून कार्यकर्ते फुकट मेले. आणि नेत्यांची परिस्थिती काय? पांढरे कावळे नावाची कविता थोडक्यात. हा पण अभंग वृत्तातच आहे. पांढरे कावळे म्हणजे पूर्वीपासून कावळे आतापर्यंत काळेच आहेत पक्षी, पण पक्ष्यांचे पांढरे झाले. पूर्वी पश्चिम महाराष्ट्रात जास्त होते, आता विदर्भ मराठवाडे पण वाढलेत. तर पांढरे कावळे की आगतिक देश तालेवार नेते, आगतिक देश तालेवार नेते, आणि कुत्रे पीठ खाते आंधळ्यांचे, कुत्रे पीठ खाते आंधळ्यांचे. नेते हे सजले सर्वांगी सुजले, नेते हे सजले सर्वांगी सुजले, आणि गावात गाजले बॅनराने, गावात गाजले बॅनराने. कसे सुजले? स्कॉर्पिओ सफेद, सफेदच वेश, स्कॉर्पिओ सफेद, सफेदच वेश, आणि शुभ्रतेचा फेस अंगोपांगी, शुभ्रतेचा फेस अंगोपांगी. बोलतात किती मोबाईल दोन,
बोलतात किती मोबाईल दोन, हात आणि कान एक झाले, हात आणि कान एक झाले. पुढाऱ्यांच्या मागे पेंढारी पांढरे, पुढाऱ्यांच्या मागे पेंढारी पांढरे, आणि भाड्याची मेंढरे जमलेली, भाड्याची मेंढरे जमलेली. बरे यांचं नेते पण कसं वाढतं माहिती का, 3 पावलं आहेत. शाळा कॉलेजला असतं तो पण दुर्गेश भाऊ, हा भाऊ तो भाऊ, नंतर त्याचा दादा होतो. आता काही लोक वर्षानुवर्ष हयातभर दादाच राहतात, त्याला काही लागत. आणि तिसरं मग साहेब, भाऊचा हो दादा, दादाचा साहेब, भाऊचा हो दादा, दादाचा साहेब, गरिबी गायब एकाएकी, गरिबी गायब एकाएकी. आणि त्यांच्याच घरात नेतृत्वाची खाणं. पूर्वी आपल्या गृहमंत्र्यांनी देश स्वतंत्र झाल्यावर सगळी संस्थानं बरखास्त केली एका रात्रीत, पण आता पुन्हा नवीन झाले. 4-5 नावं महाराष्ट्रातली तुमच्या डोळ्यापुढे आहेत. त्यांच्याच घरात नेतृत्वाची खाणं, फक्त त्यांच्याच घरात नेतृत्वाची खाणं. बाकी सारे रान दगडाचे, बाकी सारे रान दगडाचे. स्वातंत्र्याची फळे मुळानिशी खाती, स्वातंत्र्याची फळे मुळानिशी खाती, आणि जाते माती तोंडामध्ये, आणि जाते माती तोंडामध्ये. लोण्यावर जसे टपलेत बोके, लोण्यावर जसे टपलेत बोके, पेट्या आणि खोके खाऊन या, पेट्या आणि खोके खाऊन या. असे घोटाळ्यांचे फुटले की पेव, असे घोटाळ्यांचे फुटले की पेव. आणि घोटाळती जीव घोटाळ्यात, घोटाळती जीव घोटाळ्यात. मग कधीतरी एखादा पुण्याचा, एखादा नाशिकचा कैदेत जातो कधीतरी एखादा. अब्रुदार चोर, अब्रुदार अब्रुदार चोर तुरुंगात जाती, अब्रुदार चोर तुरुंगात जाती. आणि हात उंचावती विजयाने, हात उंचावती विजयाने. पांढरे कावळे उचलती पिंड, पांढरे कावळे उचलती पिंड. जणू झाले बंड चलो खाओ, जणू झाले बंड चलो खाओ, जणू झाले बंड चलो खाओ. आणि मग इलेक्शन येता नोटांची पेरणी. मतदानाच्या आदल्या रात्री अंधारात ज्या नोटा दिल्या जातात त्याच्यावर एका हाडकुळ्या माणसाचं, उघड्या माणसाचं चित्र आहे. काय वाटतं असेल त्याला, काय वाटतं त्या म्हाताऱ्या माणसाला हाडकुळ्या. उघडाच गांधी नोटेवर हसे, उघडाच गांधी नोटेवर हसे. असे झाले कसे भलतेच, असे झाले कसे भलतेच, भलतेच भलतेच भलतेच. क्या बात आहे. मला असं वाटतं आत्ताच्या ह्या परिस्थितीला ही कविता इतकी समरूप आहे.